साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। नाट्य संमेलनाच्या मंडप उभारणीचे भूमिपूजन। 100व्या विभागीय नाट्य संमेलनाच्या मंडप उभारणीचे भूमिपूजन उत्साहात झाले। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अशोक महानवर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। भूमिपूजनावेळी डॉक्टर महानवर यांनी नाट्य संमेलनात सोलापूर विद्यापीठाचा सक्रिय सहभाग राहील असे सांगितले। यावेळी महापालिका उपायुक्त संदीप कारंजे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, विशेष मार्गदर्शक शिवाजी सावंत, भाजपचे शहाजी पवार, अविनाश महागावकर, मोहन डांगरे, अमोल शिंदे, विनोद भोसले, संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रकाश येलगुलवार, कार्यवाह विजय साळुंके, स्वागत समितीचे प्रशांत बडवे, समन्वयक कृष्णा हिरेमठ, जितेश कुलकर्णी आदी उपस्थित होते। प्रशांत बडवे यांनी प्रास्ताविक केले। विजय साळुंखे यांनी सोलापूरला नाट्य संमेलन कसे मिळाले याबाबतची माहिती दिली। प्राध्यापक शिवाजी सावंत, उपायुक्त संदीप कारंजे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी मनोगत व्यक्त केले। प्रकाश येलगुलवार यांनी आभार व्यक्त केले। यावेळी दिलीप कोल्हे, हरिभाऊ चौगुले, लोंढे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। हे विभागीय संमेलन सोलापूरला मिळालं आणि गत इतिहास गौरवपूर्ण असल्यामुळे आम्हा सर्वांवर आता जबाबदारी आलेली आहे। ती सर्व गौरव तसंच राहून त्याच्यापेक्षाही उंचीचं हे संमेलन व्हावं अशा मनापासूनच्या भावना आमच्या सर्वांच्या आहेत। आणि मला निश्चित खात्री आहे की 88व्या नंतर 100व्या नाट्य संमेलन सोलापूरकरांचं सर्व महाराष्ट्र लक्षात ठेवेल असं संमेलन होईल। मला या संमेलनासाठी आपले पालकमंत्री चंद्रकांत पाटील साहेब यांनी आम्हाला पाठीवर हात मारला आणि तुम्ही हे संमेलन यशस्वी करा, तुम्हाला कुठेही आम्ही काही कमी पडू देणार नाही। आज शिवाजीरावने जसं आश्वासन दिलं तसंच आम्हाला सर्व दाते या संदर्भात हे केलेलं आहे। आणि उद्या आपल्या संमेलनाच्या या पार्श्वभूमीवर आपले पालकमंत्री शिंदे साहेबांना भेटून ते निमंत्रण देण्यासाठी जात आहे। शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलं की येलगुलवार हे संमेलन असं झालं पाहिजे की 88व्याचं संमेलन विसरलं पाहिजे लोकांनी आणि हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि निश्चित तसंच होणार आहे असं अभिवचन देऊन सर्वांचे आभार मानतो। पुणे विभागामध्ये एकच संमेलन होणार होतं ते पुण्यामध्ये, पण आम्ही येलगुलवार सर, आमचे दिलीप कोरके आणि इथं नियामक मंडळाचे जे 6 सदस्य आहेत त्या सर्वांनी प्रयत्न करून आम्हाला संमेलन या ठिकाणी मिळावं अशी आग्रहाची विनंती आमचे अध्यक्ष मान्य प्रशांत दामले आणि कार्यकारिणीमध्ये आम्ही दोघं आहोत। त्यामुळे आमचं तिथं थोडंसं वजन आपलं जास्त सोलापूरचं, त्यामुळे हे संमेलन आपल्याला मिळालं। पण हे संमेलन मिळवत असताना एक मेरिट बघितलं गेलं की या ठिकाणी 88 संमेलन ज्या पद्धतीने आपण सर्वांनी केलेलं आहे तो इतिहास आहे। जे 100 संमेलन झाले त्यातलं 88 संमेलन हे माइलस्टोन झालेलं आहे। ते अजूनही त्या संमेलनाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होते। ते संमेलन कसं झालं आणि त्यानंतर बालनाट्य संमेलन जे आपण पहिलं केलं ते किती व्यवस्थित आपण सोलापूरकरांनी पार पाडलं या मेरिटवर आपल्याला हे संमेलन मिळालं। 94 नाट्य संमेलन पंढरपूरला आपण केलं। सोलापूर भाग्यवान आहे, कुठल्याही जिल्ह्याला इतके संमेलन मिळालेले नाहीत। आपल्याला हे संमेलन 100वा मिळालं आणि मी स्वतः भाग्यवान आहे। कोविडच्या आधी संमेलन व्हायला पाहिजे होतं, त्यावेळेला मी कार्यकारिणीमध्ये नव्हतो, पण मी कार्यकारिणीमध्ये आल्यानंतर 100वे संमेलन होतंय, त्यामुळे आम्ही सर्वजण भाग्यवान आहोत। मी थोडंसं जास्त भाग्यवान आहे कारण मी आपल्या महापालिकेच्या या हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये 15 रुपये डेली वेजेसवर काम करणारे कामगार आज तुमच्यासमोर एक प्रमुख कार्यवाह म्हणून कलावंत उभा राहतो, याचा मला स्वतःला अभिमान आहे। मला सहकार्य करणारे महापालिकेचे सर्व कर्मचारी अधिकारी त्यावेळेला त्यांनी मला सपोर्ट केलं म्हणून मी आज इथंपर्यंत येऊ शकलो। 88वें संमेलन जे यशस्वी केलं त्यांनाच आम्ही यावेळेला कार्याध्यक्ष पदाची धुरा दिलेली आहे। माननीय प्रकाश येलगुलवार सर या आजच्या कार्यक्रमाचा समारोप करतो।